श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। आता उपमे द्यावे जळ तरी ते काळांतरी आटेल सकळ। सद्गुरु रूपते निश्चळ जाणार नाही श्रीराम। समर्थांच्या दासबोध ग्रंथातील सद्गुरु स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या सद्गुरु स्तवनाच्या चिंतनामध्ये समर्थांनी आता सद्गुरु तत्वाला वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा, वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार, वेगवेगळ्या प्रकारांनी सद्गुरु तत्वाचं स्मरण आणि सद्गुरु तत्वाची ओळख करून देण्याचा प्रयत्न समर्थ या ठिकाणी करतायत। कारण असं असतं पहा की कोणत्याही एखाद्या मोठ्या व्यक्तीची ओळख करून देताना फार काळजी घ्यावी लागते ना, की ती ओळख करत असताना त्याच्यामध्ये काही त्रुटी राहू नयेत, त्याच्यामध्ये कुठली कमतरता भासू नये, त्याच्यामध्ये काही त्या ओळखीमध्ये परिचयामध्ये कुठलीही कमतरता राहू नये। म्हणून काही वेळेला त्या व्यक्तीचा परिचय करून देण्यामध्येच कित्येक वेळ निघून जात असतो। त्याच्या पाठीमागचा भाव असा असतो किंवा त्याच्या पाठीमागची एक कल्पना अशी असते की व्यक्ती मोठी असते, पण तिची जर परिचयामध्ये काही कमतरता झाली तर कदाचित लोकांच्या मनामध्ये सुद्धा ते काहीतरी संभ्रमावस्था निर्माण होऊ शकते। इथे व्यक्ती नाही आहे, इथे ते तत्व आहे, इथे ती सद्गुरु ही कृपा आणि त्या कृपेची, मला असं वाटतं की त्या कृपेची ही ओळख आहे। सद्गुरु याचा अर्थच कृपा आहे। कृपा आणि सद्गुरु दोन वेगवेगळे जरी शब्द आपल्याला वाटत असले तरी सुद्धा सद्गुरु कृपा हे जे शब्द आहे, ही सद्गुरु कृपा ही अंतःकरणामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं आशीर्वादानं आपल्याला प्राप्त झालेली असते। आशीर्वाद हा आपल्या पाठीशी सदैव असावा लागतो। देवाची कृपा आहे, परमेश्वराची कृपा आहे असं माझ्या मनासारखं झाल्यानंतर मला वाटतं, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये देवाची कृपा ही मला जाणवण्याच्या पलीकडची असते, मी वर्णन करण्यापलीकडची असते। तसं सद्गुरु तत्वांना कुठलीही उपमा देता येत नाही, कुठल्याही दृष्टांतानं ते सद्गुरु तत्व हे समजणार नाही। कारण समजलं तरी सुद्धा आपल्याला ते समजावून सांगण्यासाठी जी धारणाशक्ती लागते ती धारणाशक्ती सुद्धा आपल्याजवळ असत नाही। सद्गुरु तत्वाचा परिचय करून द्यायला गेल्यानंतर सद्गुरु तत्वाशी समरस होण्यापलीकडे आपल्या हातामध्ये काहीही राहत नाही। सद्गुरु तत्व एकदा आपल्यामध्ये समरस आपण त्या तत्वामध्ये झालो ना, की मग ते समरस झालेलं तत्व आणि आपली भावावस्था या दोन गोष्टी वेगवेगळ्या कधीही करता येत नाहीत। रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदांच्या मध्ये फार सुंदर एक आपल्याला दृष्टांत सांगतो की सद्गुरु कृपेचा साक्षात्कार किंवा सद्गुरु कृपेची शक्तिपात दीक्षा होते म्हणजे काय होतं पहा। आपण अनेक ठिकाणी त्याबद्दल ऐकत असतो, पाहत असतो। रामकृष्ण परमहंस एकदा त्यांच्या खोलीमध्ये बसलेले आहेत आणि त्या आसनावरती बसलेले असताना स्वामी विवेकानंद स्वामी रामकृष्णांच्या दर्शनासाठी गेले। दर्शन घेत असताना कसं दर्शन घ्यावं तर साधक भावे नमस्कार घाली या विषयाशी अनुषंगानं तो आपल्याला सांगतो की आपला नमस्कार हा साधक अवस्थेतून नमस्कार केलेला असावा। नमस्कार करत असताना कशी धारणा असावी पहा की मी नमस्कार करतो आहे या भावाचं ज्या क्षणी आपल्या मनातून विसर्जन होतं, विस्मरण होतं, तो नमस्कार फक्त सद्गुरूपर्यंत पोहोचतो। असा नमस्कार स्वामी विवेकानंदांनी रामकृष्णांच्या चरणावरती नमस्कार केला। कसा नमस्कार होता तो तर साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे। नमस्काराच्या पाठीमागचं केवढं मोठं शास्त्र आहे पहा, केवढी मोठी त्याच्या पाठीमागची भूमिका आहे, त्याच्या पाठीमागे केवढी मोठी भावावस्था लपलेली आहे। सुगम पंथे असं म्हटलेलं आहे, म्हणजे दुर्गम पंथे नाही, कष्टदायक पंथे नाही, तर सुगम पंथे।
आपला प्रवास जर सुखरूप झाला किती आनंद होतो. आपण आल्याबरोबर सांगतो कुठलाही अडचण आली नाही, कुठलाही त्रास झाला नाही, अगदी निर्विघ्नपणे आमचा प्रवास पार पडला, इतक्या आनंदात आमचा प्रवास पार पडला की काहीही आम्हाला त्रास झाला नाही. हे आम्ही आमच्या या प्रवासाबद्दल असं म्हणत असतो, पण या जीवनाच्या प्रवासाबद्दल आम्हाला कधी कल्पना असत नाही. हा जीवनसुद्धा एक प्रवास आहे, जीवनसुद्धा एक वाटचाल आहे, जीवनसुद्धा एक चालीरीती आहे. आणि आपण चालत असतो, आपण प्रवास करत असतो, आपला प्रवास अखंड चाललेला आहे. क्षणाक्षणाला आपण प्रवासी आहोत. लक्षात ठेवा, आम्ही सर्वही प्रवासी. जाणार दूरदेशी, तो मार्ग दाखवाया अधिकारी रामराया. किती सुंदर वर्णन केलंय ना. आणि असे आम्ही प्रवासी आहोत, असे आम्ही वाटसरू आहोत. पण आम्ही वाटसरू आहोत, आम्ही प्रवासी आहोत या म्हणण्याचाही आम्हाला संकोच होतो. त्याचं कारण असं, अहो आमचं घर आहे, आमचं दार आहे, आमची जमीन जुमला आहे, आमची संपत्ती आहे, आमचे सगळं परिवार आहे. अरे बाबा, हा परिवार, ही संपत्ती, हे घरदार सगळं इथंच तर सोडून जाणार आहेस ना. तुझ्याबरोबर काहीही यातलं येणार आहे का? तिथं गेल्यानंतर हे माझं होतं हे सांगण्यासाठी सुद्धा मी तिथे शिल्लक राहत नाही ना. तुझी एकदा देहाची म्हणजे प्राणज्योत मालवल्यानंतर हे माझं होतं हे म्हणण्यासाठी सुद्धा तू शिल्लक राहत नाहीस. म्हणून समर्थ असं म्हणाले की अशा दृष्टीने तत्वाचं आपण दर्शन घ्यावं. विवेकानंदांनी नमस्कार केला. रामकृष्ण परमहंसांची अवस्था खूप भावातीत अशा प्रकारची झाली होती. पूर्णपणे त्या कालीमातेच्या आणि तत्वाच्या अधीन ते त्यांचं भावावस्थेमध्ये ते गेले होते. विवेकानंदांच्याकडे पाहिलं आणि विवेकानंदांच्याकडे पाहिल्यानंतर सगळे भाव जागृत झालेल्या रामकृष्ण परमहंसांनी काय केलं, आपला पाय जो होता आहे तो उजवा पाय हा स्वामी विवेकानंदांच्या शरीरावरती ठेवला. पाय शरीरावरती ठेवल्यानंतर काय जाणवलं, ती शक्तिपात दीक्षा होती. तो शक्तिपात अशा प्रकारचा होता की त्याच्यातून नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंदांना सगळी खोली जी होती रामकृष्ण परमहंसांची ती अशी हलती दिसायला लागली. सगळ्या वस्तू ज्या होत्या त्या सगळ्या वस्तू अशा कुठेतरी जात आहेत आणि विसर्जित होत आहेत हे सगळं जाणवायला लागलं. कुठल्या तरी एका अतिंद्रिय अशा प्रकारच्या शक्तीचा स्पर्श आपल्याला जाणवतो आहे याची अंतकणामध्ये कुठेतरी सूक्ष्म जाणीव होती. पण ती शक्ती कशाची होती हे सांगण्यासाठी जी शक्ती माणसाजवळ असते ती शक्तीचंही त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांना विस्मरण झालेलं होतं. अशी सगळ्या वस्तू त्या ठिकाणाहून निघून गेल्या आणि रामकृष्ण आणि विवेकानंद दोन्हीही त्यांच्या तत्वाशी एकरूप आणि समरस झालेले होते. सज्जन हो, सांगायचं ते अशासाठी की अशा सद्गुरूंचा चरण स्पर्श, अशा सद्गुरूंची ही शक्तिपात दीक्षा, अशा सद्गुरूंचा हा कृपेचा वरदहस्त ज्याला आपण म्हणू, जरी त्यांनी शरीरावरती पाय ठेवला होता तरी सुद्धा सद्गुरूंच्या रूपानं आणि ते त्यांना मिळालेला एक प्रसादच होता, ती कृपाच होती. आणि अशा कृपेचं वर्णन समर्थांनी करताना असं म्हटलं की सद्गुरू आता उपमे द्यावे जळ, म्हणजे पाण्याचीही उपमा सद्गुरू तत्वाला देता येत नाही. कारण पाणी हे कधीतरी आटणार आहे. सद्गुरू रूप ते निश्चळ जाणार नाही. निश्चळ याचा अर्थ असा आहे की ते स्थिर आहे, ते टिकणार आहे, ते शाश्वत आहे, ते आपल्या बरोबर येणार आहे. आणि अशा सद्गुरू तत्वाचं सद्गुरू तत्वाचं स्मरण आणि चिंतन आपल्या अंतःकरणामध्ये सतत राहावं. आणि ते राहण्यासाठी या समर्थांच्या या दासबोधातील सद्गुरू स्तवन या चिंतनाच्या माध्यमातून आपण हे करतो आहोत. जय जय रघुवीर समर्थ.